नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली. गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत. लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली. ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत. संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी. बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात. म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो. नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा. याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले. बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे. नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा. 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बाल नाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. पिंपरी चिंचवड आणि निगडी विभाग याचा अंतिम निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ आता सुरू होत आहे. या समारंभात उपस्थित सर्व रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते.
स्वस्थ बसे तोची फसे, नवभूमी दाविन मी, या नगराला लागून या, सुंदर ती दुसरी दुनिया. ही दुसरी दुनिया आपल्याच नगराला लागून असते, म्हणजेच या स्पर्धकांच्या नगराला लागून असणारी दुसरी दुनिया दाखवणारे आपले पारखी सर आता प्रास्ताविक करण्यासाठी येत आहेत. मी त्यांना विनंती करते की पारखी सरांनी प्रास्ताविक करावं. सगळ्यांचा नमस्कार, धन्यवाद. या स्पर्धा गेले 35 वर्ष आपण चालवतो आहोत आपल्या संस्थेतर्फे. नाट्य संस्कार कला अकादमी ही आपली संस्था 1978 साली स्थापन झाली आणि 1991 सालापासून या स्पर्धा आपल्याकडे सुरू आहेत. या स्पर्धा सुरुवातीला पुण्यात सुरू झाल्या आणि पुण्यामध्ये त्याची लोकप्रियता एवढी वाढत गेली की पिंपरी चिंचवड जवळच होतं, तिकडनं स्पर्धक पुण्यात यायला लागले. इतक्या मोठ्या प्रमाणावरती यायला लागले की ते म्हणे की सर चिंचवडला का नाही केंद्र करत. मग पहिल्यांदा माटे शाळेमध्ये चिंचवडला केंद्र झालं. त्या चिंचवड केंद्रावरती माधुरी योग निगडीची मुलं घेऊन येत असत. त्यामुळे एवढं सुद्धा आम्हाला खूप एवढी मुलं आहेत, आम्हाला निगडी केंद्र द्या. आणि मग माधुरीताईंनी गेले काही वर्ष निगडी केंद्र एवढं मोठं केलंय की ते पुण्यापेक्षा सुद्धा मोठं झालंय. आज पुण्यामध्ये जेमतेम 250 स्पर्धक होते, पण आज पिंपरी चिंचवडला 650 स्पर्धक होते. खरोखर जिथं आवश्यक आहे, जिथं पालकांना वाटतंय की आपल्या मुलांना काहीतरी वेगळं द्यावं, कारण हा एक व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे या नाट्यछटा हा. आणि हा एक चांगलं व्यासपीठ आपल्याला मुलांना मिळवून देणारा प्रकार आहे. कथाकथन आहे, एकपात्री आहे. गेले 2 दिवस एकपात्री संमेलन झालं आपल्या शहरामध्ये. आपल्याला कदाचित कळलं नसेल किंवा कळून सुद्धा आपल्याला येता आलं नसेल. याच भागामध्ये निगडी परिसरामध्ये कामायनीच्या नवीन झालेल्या भरतमुनी रंगगानामध्ये शासनाचं एक एकपात्री संमेलन झालं. तर त्या काळामध्ये मी त्यांना हेच सांगितलं की 4 प्रकार आहेत आपल्या या कला प्रकारामध्ये. कथाकथन आहे, एकपात्री आहे, स्वगत आहे आणि नाट्यछटा आहे. पण आम्ही नाट्यछटाला जास्त महत्त्व दिलं. याचं कारण नाट्यछटा ही सोपी आहे, एकाच पात्राचं करायचं. एकपात्रीमध्ये अनेक पात्र उभी करावी लागतात. कथाकथन सुद्धा खूप लोकप्रिय आहे, परंतु नाट्यछटेमध्ये नाट्य आहे, तो प्रसंग 3 मिनिटाचा उभा करायचा आहे. आणि या नाट्यछटेमुळे आज अनेकांची व्यक्तिमत्व विकसित झाली आहेत. या 35 वर्षामध्ये हजारो नाट्यछटाचे स्पर्धक या व्यासपीठावरती येऊन गेले आणि नुसते येऊन गेले नाहीत, तर काही काहींच्या भविष्यामध्ये ते कलाकार म्हणून घडले. सक्षम कुलकर्णी सारखा कलाकार की जो अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये भाग घेत होता, बक्षीस मिळत होता. अश्विन चितळेची मी नेहमी गोष्ट सांगतो की उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेला मुलगा त्या चित्रपट दिग्दर्शकाकडे गेला काय, घरच्या समारंभामध्ये नाट्यछटा सादर केली काय, आणि त्या दिग्दर्शकांनी त्याची श्वाससाठी निवड केली आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेला मुलगा त्या श्वास चित्रपटासाठी त्याची निवड झाली आणि राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत गेला. इतकं सामर्थ्य या नाट्यछटेमध्ये आहे. आपण सगळ्या पालकांनी हे अनुभवलं आहे आणि हा आनंद तुम्ही घेतात. बक्षीस मिळो न मिळो आपण या स्पर्धेत भाग घ्यायचा. 2 फेऱ्यांमध्ये आहे. पहिल्या फेरीमध्ये नाही मिळालं तर ठीक आहे, पहिल्या फेरीतनं दुसऱ्या फेरीत मिळाला म्हणजे आपल्या मुलाकडे काहीतरी आहे आणि त्याच्यातनं आज आजचा बक्षीस समारंभ आहे. या सगळ्या समारंभामध्ये आपण सगळेजण सादरीकरण पण पाहणार आहोत. हे या समारंभाचं वैशिष्ट्य असेल. कोणीही आमचे वक्ते 5 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाहीत. माझी 3 मिनिटं झालेली आहेत आणि मी थांबतो आहे. आपल्या संस्थेबद्दल जे सांगायचं आहे ते आपण गेले 2 दिवस सांगतोच आहोत. मागच्या रविवारी पण सांगितलं, परवाच्या रविवारी पण सांगितलं. ज्यांना अधिक जाणून घ्यायचं होतं ते पालक येऊन भेटून जाणून घेतले. कारण प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन की त्याचा तुम्ही आनंद घेतलाय. पुस्तकं अनेकांनी घेतली आहेत आपल्या या नाट्यछटा प्रकाराची, नाट्यशास्त्राची. तर असे त्रिसूत्री आमची संस्था करते आहे आणि लवकरच सुवर्ण महोत्सवाकडे आपली वाटचाल चालली आहे. या सुवर्ण महोत्सवाला खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. जसे पुण्यात होतील तसे पिंपरी चिंचवडला सुद्धा आपण करूया आणि या सुवर्ण महोत्सव खूप मोठा करूया. जी आम्ही तुम्हाला नावं सांगतोय ती सगळे कलाकार या सुवर्ण महोत्सवाची वाट बघतायत आणि ते सगळेजण येणार आहेत. कारण आम्ही नुसते इतके दिवस सांगत होतो की हे आमचे विद्यार्थी आहेत, हे आमचे विद्यार्थी आहेत, पण ते म्हणे सर येत नाहीत का ते सगळे फार शेड्यूल त्यांचं तुम्हाला माहिती आहे की व्यस्त असतं, ते येऊ शकत नाहीत.
जसं जमतात तसं काही काही कलाकार आपल्याकडे येतात सुद्धा. परंतु या सुवर्ण महोत्सवामध्ये हे सगळे कलाकार आवर्जून येणार आहेत. आपण त्याची नक्कीच वाट बघूया आणि तो मोठा साजरा करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळात वेळ काढून आपले प्रमुख अतिथी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी त्यांना विनंती करते, तत्पूर्वी मी पारखी सरांना विनंती करते आणि पिंपरी चिंचवड निगडी विभागाच्या प्रमुख माधुरीताई ओक यांनाही विनंती करते की त्यांनी पाहुण्यांना व्यासपीठावर घेऊन या. आधी बघा. नाट्यसंस्कार कला अकादमी ही बालरंगभूमीची चळवळ महाराष्ट्रात 1978 सालापासून सुरू झालेली आहे. त्याची स्थापना झालेली आहे आणि 10 वर्षांनी ती रजिस्टर झालेली आहे. आजपर्यंत या संस्थेने अनेक नाट्य प्रशिक्षण शिबिरं, कार्यशाळा महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात सुद्धा घेतलेल्या आहेत. सरांनी तर अमेरिकेत जाऊन नाट्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत, नाट्यछटेच्यासाठीच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. सरांनी जी अतिशय उत्तम पुस्तकं लिहिली त्यातल्या एका पुस्तकाचा आता प्रकाशन सोहळा होणार आहे. पुस्तकाचं नाव आहे शालेय नाट्य संस्कार. प्रकाश पारखी सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रभावी अध्यापनासाठी आणि अभ्यास नाट्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी प्रत्येक शाळेनं संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. आपण प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. प्रारंभिक नाट्यशास्त्र असंही पुस्तक बऱ्याच जणांच्याकडे असेल. त्याच्या पुढचं हे पुस्तक आहे शालेय नाट्यसंस्कार. अभ्यास नाट्य हा एक वेगळा प्रकार नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात येतो. त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि प्रशिक्षण या पुस्तकातून तुम्हाला निश्चितच मिळेल. आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे अतिशय बहुरंगी बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे आहेत. त्यातल्या डॉक्टर कांचन देशपांडे यांचा प्रथम मी परिचय करून देते. सिटी प्राईड स्कूल निगडीच्या या प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात डॉक्टरेट ही पदवी प्राप्त झालेली आहे. NABET गुणवत्ता प्रमाणीकरण प्रक्रियेत प्रमुख म्हणून त्या काम पाहत आहेत. SQAA एक्सपर्ट ही त्यांची अजून एक ओळख आहे. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं त्या प्रयत्न करत आहेत. या सर्व बिझी शेड्यूल मधून वेळ काढून स्वतःची वाचन आणि गायनाची आवडही त्या जोपासतायत. 26 वर्षाचा त्यांना शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. मी पारखी सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर कांचन देशपांडे यांचा सन्मान करावा. एक सन्मान चिन्ह आणि भेट संस्थेतर्फे त्यांना देण्यात येते. आपले दुसरे अतिथी आहेत श्री चंद्रशेखर जोशी. पेशानं मेकॅनिकल इंजिनियर असून फोर्स मोटर्स, कायनेटिक इंजिनिअरिंग यासारख्या मोठ्या कंपन्यातून उच्च पदावर काम करून ते आता निवृत्त झाले. समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयात कार्यकारिणी सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. वाऱ्यावरची वरात, चिवताई चिवताई दार उघड, तरुण तुर्क म्हातारे अर्क, सभ्य गृहस्थ हो, प्रेमा तुझा रंग कसा, कुर्यात सदा टिंगलम, आई रिटायर्ड होते, देवाशपथ खरं सांगेन, ब्लॅकमेल, सांत्वन अशा अनेक नाटक आणि एकांकिकेत त्यांनी अभिनय केलेला आहे. पिंपरी चिंचवड मधल्या अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक संस्थांशी संलग्न असणाऱ्या जोशी सरांना अनेक बक्षिसं आणि पारितोषिकही प्राप्त झालेली आहेत. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे सहकार्याध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष अशी वेगवेगळी पदे भूषवत सध्या या संघाचे ते अध्यक्ष हे महत्वाचे आणि जबाबदारीचे पद भूषवत आहेत. आज आपल्या या कार्यक्रमासाठी असे 2 प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आहेत. मी
पारखी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सन्मान चिन्ह आणि हे सगळं पिंपरी चिंचवड आणि निगडीमध्ये आता सरांनी सांगितलं तसं गेली अनेक वर्ष 16 वर्ष घडवून आणणाऱ्या आपल्या अगदी जवळच्या माधुरीताई ओक यांना विसरून चालणार नाही, नाहीतर त्या रुसून बसतील. तर माधुरीताई ओक यांचा सत्कार करण्याची विनंती मी सरांना करते. आणि मंडळी, तुम्ही ज्याच्यासाठी दिल थांब के बैठे है त्यातला पहिला आविष्कार तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. आपली गट क्रमांक 1 मधली स्पर्धक येते तोपर्यंत मी गट क्रमांक 2 मधल्या प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला व्यासपीठावर आमंत्रित करते. तितिक्षा निशांत वानखेडे. नमस्कार, माझे नाव तितिक्षा निशांत वानखडे. मी आज तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. त्याचे नाव आहे मी माझ्या आईचंच ऐकणार. तितिक्षा, अगं तितिक्षा, उठ लवकर, अगं सकाळचे 7 वाजले. एक काय ग आई, झोपू दे ना जरा. आता तर कुठे आमची सुट्टी सुरू झालीये. आता तुम्हीच सांगा, सुट्टी म्हणजे काय? खूप खूप मज्जा. मामाच्या गावाला जायचं, भरपूर आंबे खायचे आणि मित्र मैत्रिणींना जमून खूप दंगा मस्ती करायची. वाव! पण नाही, नेहमीप्रमाणे या मोठ्या माणसांना सतत आणि काय तर शिकावं असंच वाटतं. सुट्टीत पण हे कर ते कर, ढीकभर शिका. आणि अगदी याचप्रमाणे माझ्या आईने मला सांगितलं, तितिक्षा, तुला पोहण्याच्या क्लासला जायचंय. म्हणे पोहा लावायची. तुम्हाला म्हणून सांगते, स्वतः इतकी घाबरते, पाण्याच्या जवळ सुद्धा जाणार नाही. पाणी बघितलं तरी तिच्या हातपाय लटपटायला लागतात आणि मला सांगती पोहायला जायचं म्हणून. झालं, दुसऱ्या दिवशी मी आणि माझी आई आमच्या दोघींची वरात निघाली पोहण्याच्या तलावावर. आणि काय सांगू, तिकडं तर एक गंमतच घडली. एक सर म्हणजे त्यांचं पोट लंबोदरासारखं आणि ते घसरले स्पर्शवरून आणि पडले ते पाण्यातच. असा धबधबा उडाला. आम्ही सगळीच भिजून गेलो आणि ती आई सुद्धा. या वातावरणामुळे माझी पोहण्याची भीतीच निघून गेली आणि मी पटकन पोहणे शिकले. एका दिवशी काय झालं, सरांनी आईला स्पर्धेविषयी सांगितलं. झालं आणि घरी आल्या सांगितलं, तितिक्षा, तुला पोहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचाय. मग तर काय विचारूच नका. रोज सराव, हात पाय इतके दुखत होते की असं वाटायचं नकोच ती स्पर्धा, नकोच ती बक्षीस. पण काय करणार, आई सांगत होती ना. पाहता स्पर्धेचा दिवस उगवला आणि मग मी आणि माझी आई आम्ही तलावावर गेलो. स्पर्धा सुरू झाली. 1, 2, 3 आम्ही सगळ्या स्पर्धकांनी पाण्यात पटापट उड्या मारल्या. पण सुरुवातीला मी थोडे मागे पडत होते. पण माझी आई मला ओढू स्फूर्त करत होती आणि त्यामुळे माझा उत्साह वाढला आणि मी जोरात पोहू लागली. आणि काय आश्चर्य, माझा पहिला नंबर आला. नंतर बक्षीस समारंभ, सरांचं कौतुक आणि सगळीकडे कौतुकच कौतुक. पण खरं सांगू, या यशात
एवढा मोठा वाटा माझ्या आईचाच होता. तिने दिलेल्या उत्साहाचा होता. म्हणून आता मी ठरवलं की मी माझ्या आईचंच ऐकणार. आणि बाय मित्रांनो, तुम्ही सुद्धा ना. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आर्या ओंकार अत्रे. माझ्या नाट्यशोटेचे नाव आहे पसारा क्वीन. काय म्हणलीस? पसारा क्वीन हे माझं नवीन नाव आहे. कळते मी थोडीशी तुझ्या ऑफिसला. संध्याकाळपर्यंत आजी आणि मी सगळा खोलीतला पसारा आवरून ठेवतो. नको ना गोल्डूच आहे. खुश गेली वाटतं. आजी चल आपण खेळूया. अगं हो हो, आवडूया सुद्धा. हे बघ, हे पुस्तक या कपाटात, हे बाहुल्या या कपाटाच्या वर, हे सॉफ्ट टॉयज या बाकावर. ओळीने ठेवा. नाही नाही, तो कचरा नाहीये, तो माझा खजिना आहे. खजिना ते टाकून नाही द्यायचे. आजी तू हे सगळं आवरून ठेवशील तोपर्यंत मी आपल्या नवीन खेळाचा सेटअप करते. इथे सेट, इथे शाळेचा सेट. आजी झालं का ग तुझं आवरून? माझा तर सेट लावून सगळा झाला. हे बघ, पडदा उघडला की सेट दिसेल. पडदा उघडला की सेट दिसेल. आजी सादर करीत आहोत 10वीतली ताई. पहिल्या सीन मध्ये तू आई आणि मी 10वीतली शहाणी ताई. आजी ब्लॅकआउट होणार आहे. मी झोपलेलो असणार आणि तू आम्हाला उठवणार. आता आपल्याला शाळेचा सेट काढून, आता आपल्याला घराचा सेट काढून शाळेचा सेट लावायचा आहे. आजी आजी तू किती लवकर कंटाळतेस ग. हे बघ, चल बेडरूम मध्ये जाऊया. इथे आपण मळमळ खेळूया. हे बघ, हे जे घडी केलेले कपडे आहेत ना, तर ते कस्टमरला दाखवायचे. आलो आलो, कोणीतरी कस्टमर आलो. तुम्हाला काय हवंय? अच्छा, हा फ्रॉक हवाय का? आमच्याकडे नवीन नवीन टी शर्ट पॅन्ट पण आहेत. आजी काय म्हणलीस? पसारा होतो. आजी पण कस्टमरला व्हरायटीज दाखवायला लागते ना. हे बघ, घेतला त्यांनी फ्रॉक. जीपे करा हा. आजी जे किचन मध्ये भांडींचं दुकान आहे तर मी सेल करणार आणि तू हे कपड्यांचं दुकान सेल कर. आजी तुम्हाला काय हवं? अच्छा, हा कप हवाय का? हे बघा किती छान रंगाचा आहे. आजी कस्टमरने कप फोडला. बेल वाजली. आजी तू बघशील का कोण आलंस? आई तू ऑफिस मधून एवढ्या लवकर? मी सगळं आवडलं. म्हणजे आजीनी नाहीतर आम्ही मळ खेळलो, नाटक खेळलो. आई पण नंतर सगळ्या खोलीत पसारा झाला. ओरडू नकोस. सॉरी. धन्यवाद. मी डॉक्टर देशपांडे मॅमना विनंती करते की त्यांनी पुढील पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठावर यावं. उत्तेजनार्थ गट क्रमांक 1, उत्तेजनार्थ दुर्वेश सचिन चिंचवडकर. उत्तेजनार्थ 2, रायन कुणाल पाटील. रायन कुणाल पाटील. तृतीय क्रमांक उर्वी गौरव शिंदोळकर. द्वितीय क्रमांक ग्रीवा सिद्धार्थ लुटे.
आणि प्रथम क्रमांक आर्या ओंकार अत्रे. सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. छोटा पॅकेट बडा धमाका असं त्यांचं सगळ्यांचं सादरीकरण होतं. परीक्षकांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. गट क्रमांक 2 उत्तेजनार्थ गंधार उत्तुरे. उत्तेजनार्थ विहांग भांगळे. अच्छा बर ठीक. विहांगाची तब्येत ठीक नसल्यामुळं त्याच्या वतीनं स्वीकारताय. उत्तेजनार्थ निकिता प्रसाद कुलकर्णी. उत्तेजनार्थ शांभवी विधाते. ज्यांना ज्यांना पारितोषिकं प्राप्त झाली त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सूचना आहे नंतरच्या सुद्धा की कुणीही घरी जाऊ नका. एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे आपल्याला, ज्याची प्रसिद्धी नंतर आपल्याला सोशल मीडियावर करायची आहे. त्यामुळं कृपया कुणीही घरी जाऊ नये. शांभवी विधाते. गट क्रमांक 2 तृतीय क्रमांक निविका खरे. गट क्रमांक 2 द्वितीय क्रमांक शार्वी वायचर. गट क्रमांक 2 प्रथम क्रमांक तितिक्षा निशांत वानखेडे. सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मी डॉक्टर देशपांडे मॅमना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्या पेरेंट्सना नमस्कार आणि मुलांनाही खूप खूप शुभेच्छा. स्टेजवरती येऊन काहीतरी सादर करणं ह्यातच सगळं मला वाटते त्यांची अचीवमेंट आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की एखादी नाट्यछटा स्टेजवरती सादर करणं. ह्याकडे ॲज अ एज्युकेशनिस्ट मी जेव्हा बघते तेव्हा मला असं वाटतं की यांचा सर्वांगीण विकास होतो जेव्हा ते स्टेजवरती येतात आणि त्यांचे हावभाव जेव्हा म्हणजे वाक्य एखादे म्हणतात आणि हावभाव करतात त्याचा अर्थ त्यांना ती भाषा समजते आणि त्यांच्या मनात जे काही आहे किंवा त्यांचे इमोशन्स जे काही आहेत ते छान पद्धतीने ते सादर करतात. ह्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि म्हणून आमच्या शाळेमध्ये सुद्धा आमच्या 4ही शाळांमध्ये आम्ही ह्या नाट्यछटेमध्ये भाग घेतो आणि अगदी 150 मुलं भाग घेत असतात आणि आम्ही छान पद्धतीने हा एक सोहळा म्हणून साजरा करतो आमच्या शाळेमध्ये. आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल खरंच आभार मानते मी पारखी सरांचे आणि माधुरीताईंचे. एक गंमत म्हणून सांगते की 15 वर्षांपूर्वी खुल्या गटामध्ये मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मला खूप आवडतं की म्हणजे नाट्यछटा करणं किंवा नाटक करणं किंवा स्वगत सादर करणं. ह्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये मी लहानपणापासून भाग घेत होते त्यामुळे मला खूप जवळच्या वाटतात ह्या स्पर्धा. आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला जेव्हा पारखी सरांनी मला सांगितलं की तुम्हाला यायचंय. तर खूप धन्यवाद सर आणि माधुरीताई. आणि छोट्या मित्रांना खूप खूप शुभेच्छा. असंच करत राहा, दरवर्षी भाग घेत राहा. बक्षीस मिळो किंवा न मिळो भाग घ्यायचा म्हणजे आपल्याला छान त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करता येईल. सो धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद देशपांडे मॅम. आता गट क्रमांक 3 मधील प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकानं त्याचं सादरीकरण करायचंय. वरद फटांगरे. नाव वरद राहुल फटांगरे. अरे गण्या गप्पस की कशाला दीपाला त्रास देतो. आपण काय गंमत म्हणून बसलो काय तो वरंड्यात. सांग बरं कशाला बसवले ते. अरे वर्गाचे छप्पर गळते म्हणून
जमिनीवर पाणीच पाणी झालंय म्हणून बसवले इथं. ऍडजस्ट करायला शिका रे जरा. सर ओरडायला लागले बघ. नाही सर, नाही हो. काय काय म्हणता सर? भांडण चाललंय का? नाही सर, तुम्हाला पेपर तपासायला त्रास होतोय का? सर मी काय बी काळजी करू नका, मी हाय ना मॉनिटर. समजांना गप्प बसवितो. अरे अरे अरे, सरांच्या टेबलावर पाणी गळायला लागलं की. जरा दिप्पान पद्या, सरांची टेबल खुर्ची तिकडं कोपऱ्यात नाही ना, सरांना मदत करा. सर तुम्ही काय बी काळजी करू नका, मी हाय ना मॉनिटर. ए पोरांनो गप्प बसा र. तुम्हाला माहित आहे का, आज संध्याकाळी समदांनी देवळात जमायचं हाय. देऊळ कसलं बनवले, एकदम कडक. काल मी आजी बरोबर जाऊन आलो. आजी म्हणाली देवळाचा जीर्णोद्धार झालाय. काय जीर्णोद्धार म्हणजे माहित नाही तुला? अरे जीर्णोद्धार म्हणजे रिनोव्हेशन. हा सांग बर, आपलं जुनं देऊळ कसं होतं, जुनं पडक, आता ते नवीन केलं हाय. देवळाला सोन्याचा कळस बसविला हाय. काय रे पद्या, झाली का चुळबुळ सुरू? काय टोचते कुठे बुडाला? अरे मग हारो की तुझं बुड तिकडे पलीकडं. अरे खालची फरशी फुटल्या टोचो टोचणारच की. ऍडजस्ट करायला शिका रे जरा. बर का पोरांनो, देवळाला नवीन फरशा बसविला हाय. अशा चकचकी पांढऱ्या शुभ्र, लय भारी वाटतं बघ त्या चालायला. बसा. आता तुला काय झालं? काय भूक लागली? अरे मगाशी खिचडी आली होती, पत्त्या सर नाळ्या दिसल्या त्याच मी आबी बघितल्या, म्हणून सर म्हणले आज कोणी बी खिचडी खाऊ नका. तर लगेच आग पेटली तुझ्या पोटात. अरे का थोडी, आणि हा घरी जाऊन खाकी भाजी भाकरी, नाही तर संध्याकाळी देवळात जा, भरपूर प्रसाद मिळतो. काल मी देवळात गेलो तर मला भला मोठा बुंदीचा लाडू मिळाला. कोणत्या तरी भक्तांनी समदांना वाटला होता असा मोठा. काय रे काय म्हणतोस? पावसा संपतो इथं वरांड्यात बसायचं? अरे का तुला नक्की कॉमन सेन्सच नाही बघ. ज्या दिवशी गळत नसलं त्या दिवशी वर्गात बसायचं, ज्या दिवशी गळत असलं त्या वरांड्यात बसायचं. ऍडजस्ट करायला शिका रे जरा. बर का पोरांनो, काल मी देवळात कीर्तनाला गेलो होतो, तर ते बुवा किती छान छान गोष्टी सांगत होते. ते म्हणाले मुलं म्हणजे देवा घरची फुलं, मुलं म्हणजे देशाचा आधारस्तंभ. लय भारी वाटलं बघ ते ऐकायला. आता तुला काय झालं मीने? काय शाळेचा जीर्णोद्धार का करत नाही? अगं येडे, जीर्णोद्धार फक्त मंदिराचा करत्यात. काय आपली शाळा पण तर एक मंदिर आहे, विद्याचं मंदिर. काय पण बोलते का तू? बोल बच्चन. शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर असतं, पण त्याचा आता हित काय संबंध? आणि मला सांग, आपण काय देव हाव का? आपण फक्त देवा घरची फुलं. अगं समजलं का मी ने? अगं फूल 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 यू फूल. धन्यवाद. सुरेख. याचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे की ही जी नाट्यछटा आहे याच्यावर आधारित बालनाट्य बसवलेलं आहे आणि त्याचे नाट्यसंस्कार कला अकादमीनं नाटक बसवलेलं आहे आणि त्याचे बरेच प्रयोग झालेले आहेत आणि त्यांना अनेक स्पर्धांच्या मध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत. त्याचे 50 प्रयोग झालेले आहेत आणि त्यांना अनेक स्पर्धांच्या मध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत. ही जी जीर्णोद्धार ही एक छोटीशी नाट्यछटा होती, त्याचं रूपांतर नाटकात करून, बालनाटकात करून ते सादर करण्यात आलेलं होतं स्पर्धांमध्ये. ग्रेट. नेक्स्ट गट क्रमांक 4 मधला प्रथम क्रमांक आहे श्रीमयी वायचळ. मी श्रीमयी म्हणजेच श्रीमयी श्रेयस वायचळ, पण या नावाने मला घरात कुणीही थाक मारत नाही. आजी म्हणते लाडो, आजोबा म्हणतात ठमी, मावशी म्हणते मनी माऊ, मामा म्हणतो लाडूबाई, आत्तू म्हणे इनोसेंट, पप्पा म्हणतो गोडांबा आणि आई म्हणते ठोंब्या. एवढंच नाही, ते शेजारच्या काकू आजी ना आगाऊ म्हणतात आणि बाकी कोण कोण काय म्हणतं ना ते मी नाही सांगणार. आता तुम्हीच सांगा, माझ्यासारख्या एवढ्याशा 10 वर्षाच्या मुलीने काय काय म्हणून लक्षात ठेवायचं? पाढे लक्ष
लक्षात ठेवायचे, गृहपाठ लक्षात ठेवायचा, कोणत्या ड्रेसवर कोणत्या क्लिप्स लावायच्या, की शाहरुख खानने कोणत्या सिनेमात कोणाबरोबर काम केलं हे लक्षात ठेवायचं. का कोण कोण मला कुठल्या कुठल्या नावाने हाक मारतं हे लक्षात ठेवायचं. सगळे आपापल्याच नावाने हाक मारत असतात, म्हणून मी ओ देते, पण ओ दिला नाही की पुन्हा माझ्यावर एक चिडचिड. आईला ना माझी खूप काळजी वाटते. माझं पुढे कसं होईल असं म्हणते, पण मला कळत नाही माझ्यासारख्या एवढ्या स्मार्ट मुलीची चिंता का करावी. त्या शेजारच्या काकू आजी काहीही म्हणू देत. ओ हा, आता शेजारचा विषय निघाला म्हणूनच सांगते. आम्ही ना सुट्टी तशी शेजार पाजारची मुलं खेळत होतो. मग झालं की सुरू, 1 5 म्हण 5 तू तुझ्या नवऱ्या बरोबर नाच, 7 म्हण 7 तू खाल्ला शिळा भात. आम्ही खूप हसलो, खूप मज्जा आली होती. मला आईला लगेच सगळं सांगायचं असतं ना, म्हणून मी धावतच घरी गेले. तर आमच्याकडे काका काकू मावशी आत्या आजी आजोबा असे भरपूर पाहुणे आले होते. मी आईजवळ गेले आणि तिला म्हणाले, ए आई हॉटेल म्हण ना हॉटेल. आई म्हणाली, ठोंब्या नंतर म्हणते ग, आता आपल्याकडे पाहुणे आलेत की नाही. पण मला ना लगेच खेळायला जायचं होतं, म्हणून मी माझ्या छोट्या बहिणीकडे गेले आणि तिला म्हणाले, ए शार्वी हॉटेल म्हण हॉटेल. ती बिचारी आपल्या सगळ्यांसमोर म्हणाली हॉटेल. मग मी म्हणलं तुझी चड्डी फाटेल. झालं, सगळे खो खो हसायला लागले. आईच्या चेहऱ्याचा मात्र रंगच उडाला होता. मी लगेच खेळायला पळाले. रात्री आई पप्पाला सांगत होती, ठोंब्याला न जरा कसं वागायचं हे शिकवायला पाहिजे, नाहीतर हसं करून घेईल स्वतःच. पण पप्पा मला खूप आवडतो आणि मीही त्याला खूप आवडते. स्मार्ट आहे ना. पप्पाने ते हसवण्यावारीच नेलं. मध्ये एकदा काय झालं, माझी मावशी आणि माझी मावस बहीण आर्ना आमच्याकडे आले होते. आई आणि मावशी खरेदीला गेले, म्हणून मी आणि आर्ना खेळायला लागलो. आम्ही कसं भातुकली शाळा खेळत असतो, तसं आर्नाच्या काकूचं ब्युटी पार्लर आहे, म्हणून तिने मला विचारलं, ए आपण पार्लर खेळायचं का. मी म्हणाले मला नाहीये, तूच शिकव. मग आर्नाने सुंदर कसं दिसायचं हे मला अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. मग आम्ही दोघी खेळायला लागलो. मी आर्नाचे केस कापून दिले, आर्नाने माझ्या भुवया नीट करून दिल्या. आम्ही दोघी प्रचंड सुंदर दिसत होतो. अजून सुंदर दिसण्यासाठी ओठाला लिपस्टिक लावणार की तोपर्यंत आई आणि मावशी खरेदी आटपून आले आणि आमच्याकडे बघून ओरडल्याच, म्हणजे जवळजवळ किंचाळल्याच की. त्यांच्या मते मी आर्नाचे भीषण केस कापले होते आणि आर्नाने माझी भुवई चुडवली होती. आम्हा दोघींनाही खूप फटके मिळाले, पण ते का मिळाले काही कळालंच नाही. आर्ना मात्र खूप रडली, पण मला काय रडायला येत नव्हतं हा. पण तिच्या समाधानासाठी आपली थोडी रडले. रात्री आई पप्पाला काही सांगण्याच्या आधी मीच सगळं सांगून टाकलं. सुंदर काय फक्त मोठ्या माणसांनीच दिसायचं, पार्लर मध्ये काय फक्त त्यांनीच जायचं, सगळे मला खूप त्रास देतात. 10वी झाली ना की हॉस्टेल का काय मी तिथेच राहणार आहे. मी खूप काही सांगत होते, पण पप्पाचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. तो माझ्याकडे असा निरखून बघत होता आणि अचानक म्हणाला, अगं आपल्या गोडांब्याला भुवई सुद्धा किती गोड दिसते की नाही, दोन्ही काढल्या तर मोनालिसाच दिसेल. मग काय, मी पप्पाला जाऊन मिठीच मारली आणि कुणाच ठाऊक मला रडायला यायला लागलं. भुवई नसलेल्या डोळ्यातून जरा जास्तच. सांगण्याचा मुद्दा असा की त्या दिवसापासून मला आणखी 2 नावे मिळाली. पप्पा म्हणतो सुंदरी आणि आई म्हणते उंदरी. धन्यवाद. खूप छान. आता आपण गट क्रमांक 3 आणि 4चा निकाल ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी श्रीयुत जोशी सरांना विनंती करते की त्यांनी या स्पर्धकांना विजेत्यांना बक्षीस देण्यासाठी यावं व्यासपीठावर. गट क्रमांक 3 उत्तेजनार्थ सुहासी सुधीर साळके. सुहासी
सुधीर साळके, उत्तेजनार्थ कौस्तुभ आशुतोष साताळकर, कौस्तुभ आशुतोष साताळकर, उत्तेजनार्थ समर्थ पंकज कुलकर्णी, समर्थ पंकज कुलकर्णी, उत्तेजनार्थ अनया देवेंद्र कुलकर्णी, गट क्रमांक 3 तृतीय क्रमांक मनस्वी ओंकार अत्रे, तृतीय क्रमांक मनस्वी ओंकार अत्रे, द्वितीय क्रमांक दित्या सनी भगत, द्वितीय क्रमांक दित्या सनी भगत आणि प्रथम क्रमांक जीर्णोद्धार करणारा वरद फटांगरे, प्रथम क्रमांक वरद फटांगरे, गट क्रमांक 4 उत्तेजनार्थ, गट क्रमांक 4 उत्तेजन विराज कुलकर्णी, गट क्रमांक 4 उत्तेजनार्थ विराज कुलकर्णी, उत्तेजनार्थ अद्विका गुरव, अद्विका गुरव, उत्तेजनार्थ अन्विका वायकर, उत्तेजनार्थ अन्विका वायकर, गट क्रमांक 4 तृतीय क्रमांक अद्विका दास, द्वितीय क्रमांक साईशा टिळेकर आणि गट क्रमांक 4 प्रथम क्रमांक श्रीमयी वायचळ, प्रथम क्रमांक श्रीमयी वायचळ, सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मी जोशी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. प्रथम मी श्री प्रकाश पारखी आणि माधुरी ओक यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला या छान कार्यक्रमाला निमंत्रित केलं. नाट्यसंस्कार कला अकादमी 48 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये त्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. ह्या कार्यक्रमाचा आम्ही एक श्रोता व्हावं अशी आमची इच्छा आहे. निश्चितच मला माधुरीताई आणखीन प्रकाश पारखे त्यासाठी आमंत्रित करतील असं मला वाटतंय. गेले 35 वर्ष ही जी स्पर्धा आपण भरवतो आहोत, हे एक असं काम तुम्ही करता आहात की ज्यातनं भविष्यामध्ये चांगले नाट्य कलाकार निर्माण होतील. मला या ठिकाणी एक नमूद करावं असं वाटतं. कदाचित पारखे सरांना बघितल्यानंतर मला लालबहादूर शास्त्रींची आठवण होते. साधारण दोघांची उंची एकच होती. त्यांनी देशाचं भवितव्य घडवलं आणि मला वाटतं पारखे सर आपल्या मुलांचं भवितव्य घडवत आहेत. त्यानंतर माधुरीताई ओक. आत्ताच सरांनी सांगितलं की 650 पेक्षा जास्ती मुलं या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. माधुरीताईंनी नुकतीच वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. मी त्यांना एक विनंती करेन की पुढच्या वर्षी 650 नको 750 हव्यात आणि मला खात्री आहे त्या पुढच्या वर्षी 751 करतील, पण एक सुद्धा कमी करणार नाहीत. एवढा त्यांच्यामध्ये उत्साह आहे. आता हे सर्व मुलांचं तर कौतुक सगळेच करतील आणि करायलाच पाहिजे.
पण ज्या वेळेला या मुलांना प्रोत्साहित करणारे जे पालक आहेत, त्या पालकांना आणि त्या शाळेच्या शिक्षकांना माझी विनंती असेल, एखाद्या वेळेस तुमच्या मुलाला किंवा पाल्याला जर का एखाद्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं नसेल तर तुम्ही स्वतः ना उमेद होऊ नका. होतंय काय, बऱ्याचदा पालक म्हणतात की ह्याच्यामध्ये तुला यश नाही मिळालं, ह्या स्पर्धेत यश नाही मिळालं, तुला काही येतच नाही. ह्याच्यासारखं शब्द नाही बरं का. तू अजून चांगलं कर, तू अजून चांगलं कर, तू अजून चांगलं कर. तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, तुझ्यामध्ये ती ऊर्जा आहे. ही ऊर्जा निर्माण करण्याचं काम फक्त पालकांनी करायचंय. शाळेवरती सगळं सोपवायचं नसतं, असं मला एक आपल्याला सुचवायचंय. परत एकदा मला या ठिकाणी बोलावलं, माझा सन्मान केलात, याबद्दल मी पारखी सरांचे आभार मानतो आणि माधुरी योकांना शुभेच्छा देतो की त्यांनी 751चा आकडा गाठावा. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. आता मी पिंपरी नाट्यसंस्कार कला अकादमीच्या पिंपरी चिंचवड आणि निगडी विभागाच्या प्रमुख माधुरीताई ओक यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनासाठी व्यासपीठावर यावं. काहीतरी चुकतंय का माझं? नाही ना? बरोबर आहे ना मी? हा, तर 5वा आणि 6वा गटाचा रिझल्ट आभार प्रदर्शनानंतर होणार आहे. कुणीही जायचं नाहीये, इथंच बसून राहायचंय आणि आपला पुढचा कार्यक्रम सर्वांनी एन्जॉय करायचा आहे. सगळ्या उपस्थितांना धन्यवाद देते आणि स्नेह नमस्कार करते. एकदा काम करायला लागले, हे बघा, पाहुण्या जबाबदारी टाकली, 750 एंट्री घ्या. आता काय बोलू मी पुढे. पण हे सगळे शक्य होणार आहे ते आपल्या पालकांमुळेच होणार आहे. पालक जर उत्साहाने पुढे आले तर नक्की 750चा टप्पा गाठायची माझी मनोमन इच्छा आहे, हेही सांगते मी तुम्हाला. आणि मला त्याचा आनंदच वाटेल. आता आभार कोणाचे मानायचे? आम्ही आज गेली 12-15 वर्ष मी इथे स्पर्धा घेते. ज्ञानप्रबोधिनी शाळेचे 2 रविवार आम्हाला वापरायला ते देतात. सबंध दिवस आम्ही असतो. त्यांचे आभार तर नक्कीच आहेत, नाही तर आम्ही एवढी स्पर्धा कुठे घेतली असती. सिटी प्राईडचं एक बरं असतं, 4 शाळांमध्ये त्यांच्या शाळेत जाऊन आम्ही स्पर्धा घेतो, नाही तर सगळं लोड निगडी शाळेत आलं असते शेवटी. पण त्या पण तिथे होतात स्पर्धा, त्यामुळे त्या पण शाळेचे आभार मानायला पाहिजेत. त्यांच्या 4 शाखांमध्ये 100च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तसं पाहिलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडचे 15 जवळजवळ परीक्षक इथून परीक्षण करतात 2 रविवार. आणि खोटं वाटेल, मलाही माहिती नसतं कोणाचे नंबर आले. इथे मी ऐकते तेव्हा मला कळतंय, कारण आम्ही फक्त आयोजक असतो, तिथे आम्ही डोकवालाही जात नाही. किंवा स्पर्धेच्या इथे तुम्हाला कुठे आम्ही दिसत नसेल. त्यामुळे असं म्हणावंसं वाटतं की परीक्षकांची खरी कसोटी असते, हे नक्कीच सत्य आहे. त्यांचेही आभार. आणि हे सगळं करत असताना शाळांचे आभार याच्यासाठी मानायचे की शाळा मुलांना प्रवृत्त करते की भाग घ्या, नोटीस काढून मुलांना पाठवते. पालक त्यांना सहकार्य करतात आणि आणखीन त्यांनी सहकार्य करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आजचे पाहुणे जे आलेले आहेत त्यांचे आभार तर मी मानणारच आहे. पण हे सगळं करीत असताना तांत्रिक बाजू जी सांभाळावी लागते ती प्रतीक पारखी सरांचे चिरंजीव आणि त्यांची सुनबाई पूजा पारखी, ज्या आता बक्षिसं देत आहेत, त्या पारखी परिवारासाठी आणि त्यांच्या मिसेस प्रतिमा पारखी, त्यामुळे पारखी परिवाराचं भरपूर सहकार्य आहे. त्यांची जरी संस्था असली तर ते मागे कुठेही हटत नाहीत. त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि आता वेळात वेळ काढून आपल्या देशपांडे ताई आल्या, त्याही व्यस्त असतात कामात मला माहिती आहे, पण रस्ते नव्हता त्या आल्या म्हणून त्यांचे आभार. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कायम कार्यक्रमात असतात दक्ष, पण सगळीकडे असतं लक्ष, कुठेच नाही करत दुर्लक्ष, पण ते इथे येतात. त्यांना बोलवल्यावर तुम्हाला खोटं वाटेल, ज्येष्ठ नागरिक संघाची आमच्या नवीन हॉलची बांधणी आज पूजा होती तिथे, ते करून ते इथे धापा टाकत 4च्या नंतर आलेले आहेत. त्यांचे पण धन्यवाद. आणि स्पर्धा चालू असताना काय केलं, पालकांना मुलांना मला रागवायला लागतं, पण त्याच्या मागे प्रेम असतं, एवढं लक्षात ठेवा. चुकून कोणाला काही बोलले असेल तर मनावर घेऊ नका आणि पुढल्या वर्षी असेच उत्साहाने या, तर माझाही उत्साह वाढेल. धन्यवाद. माधुरीताईंचे मनपूर्वक आभार, जे चुकून विसरून जातील मानायचे. तर मंडळी, आता
कुठल्या गटाकडे वळूया आपण? 5. चालेल. गट क्रमांक 5 द्वितीय क्रमांक सॉरी गट क्रमांक 5च्या प्रथम क्रमांकाने आता सादरीकरण करायचंय. तो प्रथम क्रमांक आहे काव्या सताळकर. नमस्कार, माझं नाव काव्य आशुतोष साताळकर. माझ्या नाट्यछटेचं नाव माझी नाट्यसाधना. काय आजोबा सारखं काय माझं कौतुक करत असता? काय तर म्हणे मी नकला छान करते. बाबा ऑफिसात जाताना टाय बांधतात, मग तो सेंटचा फवारा अंगावर उडवतात वगैरे वगैरे. होय आजी, तुझंही कौतुक समजलं. काल त्या नीनाच्या आजीला काय सांगत होतीस? मोठीपणी ही पोरगी नाटकी म्हणजे नटी होणार. होय आजोबा, आलं लक्षात. पण त्यासाठी नाटकाचा अभ्यास करावा लागतो. हत्तीच्या, त्यात काय कठीण आहे? इथे मी गणितासारख्या राक्षसी विषयाला सुद्धा भीक घालत नाही, तर ते नाटक हे ठरलं. नाटक शिकायचं. उत्साहाने नाट्यशाळेत गेले. अरे बापरे, हे काय? सगळेजण खड्या आवाजात प्रार्थना म्हणतायत आणि ती पण संस्कृत भाषेत. इथे चुकून वाटायला आलेली मराठी कविता सुद्धा आईची मदत घेतल्याशिवाय म्हणता येत नाही. जिथे तिथे हे इंग्लिश मीडियम आडवं येतं. संस्कृत का तर म्हणे त्यातील उच्चारांमुळे ओठ, जीभ, दात, गाल या सगळ्या अवयवांचा व्यायाम होतो. हत्तीच्या, आमच्या दीदीने केलेले रव्याचे लाडू खाऊन बघा, हे सगळे व्यायाम होतील, तेही बसल्या ठिकाणी. काय म्हणालास दादा? आता धावाधावी करायची आहे. वॉर्मिंग अप. चला. हुश, दमले, खूप पळवलं. काय आता झोपायचंय? रिलॅक्सेशन. छान छान. पण ताई, तू म्हणतेस तसं डोळे मिटायचे, स्वतःला विसरून जायचं. कसं जमणार आहे ते? शेजारी झोपलेल्या अद्वैतने माझ्या पायाला चिमटा काढला तर मलाही त्याला चापटी मारावीच लागेल. त्यालाच रिॲक्ट होणं असं म्हणतात. आता काय ताई? ऑब्झर्वेशन, चिंतन, मनन, आपल्या वाटेला आलेली भूमिका हुबेहूब करण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि नेमकी माझ्या वाटेला भूमिका आली भिकाऱ्याची. आता या भिकाऱ्याला कुठे शोधणार? काय म्हणालात? SD स्टँडवर? हा बरोबर, सापडला बुवा भिकारी. गोड गोड बोलून त्याचा तो फाटका शर्ट काढून घेतला, ऑब्झर्वेशन केलं आणि भीक मागायला लागले. आणि माझं नशीब बघा ना, त्याच वेळी पुण्यातील झाडून सगळ्या भिकाऱ्यांची धरपकड सुरू झाली आणि दुर्दैवानं मी सापडलो त्यात. ओ काका, मला मारू नका, मी खरीखुरी भिकारी नाहीये. मी तर फक्त ऍक्टिंग शिकतेय. विचारा पाहिजे तर त्या माझ्या भिकारी मित्राला. पळाला वाटतं. त्याच्याकडनंही पळण्याची ऍक्टिंग सुद्धा शिकून घ्यायला हवी होती. चुकलं माझं. अहो काका, मला मारू नका, मी खरंच सांगतेय, मी खरी भिकारी नाहीये. अरे आपले काका. बाबांचा आवाज. अगं आई, अशी काय बघतेस माझ्याकडे? काय? मी झोपेत ओढत होते. काय? किंचाळत होते. काय? मी स्वप्न बघत होते. हुश, स्वप्न होतं ते. काय म्हणाली साई? 3:45 वाजलेत. अरे बापरे, आज शनिवार, 4 ते 6 नाट्यवर्ग. निघालं पाहिजे, नाही तर उशीर झाला ना तर परत एकटीला प्रार्थना म्हणावी लागेल. ए आई, येते का मी? आता दूध वगैरे आल्यावर. खरा कलाकार आपली तहान भूक विसरून नाटक करतो. आज्ञा असावी मासाहेब. धन्यवाद. खूप छान काव्या. गट क्रमांक 6 हा खुला गट आहे. या गटातील प्रथम क्रमांकाचे स्पर्धक विजेते अनुराधा देशिंगे. नमस्कार, माझे नाव अनुराधा प्रकाश देशिंगे. माझ्या नाट्यछटेचे नाव रीतसर आमंत्रण. अहो, मी तुम्हाला अगदी निक्षून सांगते, मी काही वंसांच्या मुलाच्या मुंजीला येणार नाही. तुम्हाला एकट्याला जायचं तर खुशाल जा, वाटलं तर मुलांनाही घेऊन जा, पण मी काही यायचे नाही. अहो, का म्हणून काय विचारता? ही काय पद्धत झाली बोलवण्याची? दिली पत्रिका
सगळेजण या. हेच अगदी अगत्याचं निमंत्रण समजा. मी नाही बाई असलं काही समजणार. अहो, काय लांबचं नातं आहे का? तुमची सख्खी बहीण. आणि नाशिक काय पुण्याहून लांब थोडीच आहे. एक दिवस पुण्यात यायचं, पुण्यातल्या सगळ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन पत्रिका देऊन, कुंकू अक्षता देऊन रीतसर आमंत्रण करायचं. आमंत्रण करण्याची ही अशीच पद्धत सासूबाईंनी मला सांगितली आहे. काय म्हणता? हां, मी एकदा कोणत्या तरी नातेवाईकाला नुसती पत्रिका पाठवून दिली होती. केवढ्या बोलल्या होत्या मला. आणि आता स्वतःच्या मुलीला मात्र सगळे गुन्हे माफ, नाही का? काय म्हणता? ती नोकरी करते, दिवसभर बाहेर असते, म्हणून तिला जमलं नसेल. घ्या घ्या, तुम्ही पण बहिणीचीच बाजू घ्या. म्हणजे काय, आम्ही दिवसभर रिकामे टेकड्या चकाटे पिटत बसलेलो असतो काय? आम्हाला काही कामधंदे नाहीत. आम्ही कसं सगळं सागर संगीत करायचं आणि ह्यांनी मात्र शॉर्टकट मारायचं. काय म्हणता? मला वंशनचा फोन आला होता. म्हणतात कशा, 2 दिवस आधी या, खूप कामं आहेत. अडलंय माझं खेटर. धड बोलावणं करायचं नाही आणि अंग मोडून काम करायला तेवढी मी पाहिजे. काय म्हणता? त्यांच्या घरी जायचंय न बोलवताच. आपल्या जवळच्या माणसांच्याकडे गेलं पाहिजे मदतीला, आमंत्रणाशिवाय. आपल्या आणि जवळच्या. अहो, पण त्यांनी तसं समजायला नको का? नाहीतर मागून म्हणायच्या, आली आपली मिरवायला आणि पुढे पुढे करायला. काय म्हणता? काही नवीन पद्धती आपण स्वीकारायला पाहिजेत. धन्य आहे बाई तुमच्या पुढे. किती बाजू घ्याल बहिणीची. आता पुढच्या महिन्यात आपल्या नवीन फ्लॅटची वास्तुशांत करायची आहे ना, तेव्हा मी अशीच आमंत्रण करणार, नवीन पद्धतीनं. नाही हो सासूबाई, तुमच्या पद्धतीनंच आमंत्रण केली जातील हो. बघा बघा किती कान तीक्ष्ण आहेत तुमच्या आईचे. नको असेल ते बरोबर ऐकायला जातं त्यांना. अगं बाई, रिंग, जाऊबाईंचा फोन. हॅलो, काय म्हणता, कशा आहात? हो हो, बिल्डिंगचं काम होत आलंय. पुढच्या महिन्यात वास्तुशांत करायची म्हणतोय. बोलावणे ना, करेन ना, करणारच आहे. काय, तुमच्याकडे येऊ? बापरे, सिंहगड रोडवर यायचं, तेही सिटीतून. काय होतो रस्ता, कायम आपलं ट्रॅफिक जामच. कठीण आहे हो प्रत्यक्ष येणं. त्यापेक्षा मी असं करते, पत्रिकेचा फोटो काढून आपल्या ग्रुपवर फॅमिली कट्ट्यावर पाठवून देते. म्हणजे कसं, सगळ्यांनाच रीतसर आमंत्रण दिलं जाईल हो. आता या नवीन पद्धती आपण पण स्वीकारायला हव्यात. किती दिवस त्या जुन्यातच अडकून पडायचं? काय हो, तुम्ही कशाला हसताय? गप्प बसून पेपर वाचा. धन्यवाद. खूप छान अनुभव होते. गट क्रमांक 5, द्वितीय क्रमांक पूर्वा कदम. मी पारखी सरांना विनंती करते की त्यांनी गट क्रमांक 5 आणि 6च्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात यावी. व्यासपीठावर येण्याची विनंती करते. गट क्रमांक 5, द्वितीय क्रमांक पूर्वा कदम. गट क्रमांक 5, प्रथम क्रमांक काव्या साताळकर. काव्या साताळकर. गट क्रमांक 6, द्वितीय क्रमांक. हो, कुटुंब रंगलय काव्यात असं आपण म्हणतो तसं कुटुंब रंगलय नाट्य छटेत असंच त्यांचं सगळ्यांचं सादरीकरण होतं. गट क्रमांक 6, द्वितीय क्रमांक माधवी पोद्दार.
द्वितीय क्रमांक माधवी पोद्दार. गट क्रमांक 6 प्रथम क्रमांक अनुराधा देशिंगे. अनुराधा देशिंगे प्रथम क्रमांक. मी सरांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. मगाशी पुस्तक प्रकाशनापूर्वी त्याबद्दल मी बोललो नाही. हे जे पुस्तक आहे त्या संदर्भात दोनच शब्द फक्त आपल्याला सांगणार आहे की अभ्यास नाट्य नावाची चळवळ आम्ही गेली काही वर्ष राबवतोय. नाट्यशाळेपेक्षा सुद्धा ती खूप महत्त्वाची तुम्हाला वाटेल. विशेषतः आता तुम्ही सगळेजण कोणी मार्क्सवादी नाही आहेत, पण जे मार्क्सवादी पालक आहेत की जे अभ्यास आहे की अभ्यास त्याला मार्क्स पाहिजेत, अशा पालकांसाठी की ज्यांची मुलं या नाट्यशाळेच्या आनंदापासून दूर राहतात, तर अभ्यासाच्या विषयावर शिक्षकांनी नाटक लिहावं आणि ते वर्गातच सादर करावं. अशासाठी या स्पर्धा आपण घेतो. पुण्यात तर आम्ही अनेक वर्षे घेतो. पिंपरी चिंचवडला लवकरच आपण त्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर घेणार आहोत. परवाच सिटी प्राईडच्या शाळेमध्ये जसं नाट्यशाळेला प्रतिसाद मिळाला तसा त्यांच्याकडे शिक्षकांची पण कार्यशाळा झालेली आहे. आणि आपण सगळेजण पालक आपल्या शाळांना आग्रह करा की अशा प्रकारच्या या अभ्यास नाट्य स्पर्धेत भाग घ्या. आणखीन एक महत्त्वाचं, मगाशी मी काही गटांना सांगितलं होतं, आज फक्त प्रथम क्रमांकाला सादरीकरण करायला मिळालं, पण बाकीचे द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक हे थोडेसे नाराज असतात की आम्हाला सगळ्यांना सादर करायला मिळावं. पण या सगळ्यांना एक आनंदाची बातमी आहे की 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर पुण्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे नाट्यछटा महोत्सव होणार आहे आणि त्यामध्ये या सगळ्यांना सादरीकरण करायला पुण्याचं स्टेज मिळणार आहे. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.